करणारा किल्ला। नमस्कार मित्रांनो, मी सिद्धेश कदम तुमचं स्वागत करतो मी रायगडकर या यूट्यूब चॅनलमध्ये। आणि आज आम्ही चाललो आहोत एका बुरुजावरती। ही सकाळी 7 सव्वा 7ची कडाक्याची थंडी चालू आहे आणि आम्ही चाललो आहोत ट्रेकिंगला। मी आणि माझा दादा आम्ही एकत्र चाललो आहोत। थंडी खूप लागते, तसं मी जॅकेट घातलेलं आहे आणि खारघरवरून निघालोय। तर मित्रांनो, आम्ही खारघरच्या हायवेला लागलेलो आहोत आणि समोरच सनराईज होत आहे। तो बघा, प्रॉपर ढगांच्या मध्ये आहे। तुम्ही सनराईज बघू शकत असाल। थांबा, आता झाडी आली आहे आणि सायन पुणे हायवे, पुणे सायन हायवे हा कंटिन्यू चालू आहे। मित्रांनो, ट्रेकिंग केली पाहिजे। ॲक्च्युली आयुष्यामध्ये ना ट्रेकिंगचं भूत असणं गरजेचं आहे, त्याशिवाय आपण फिट राहत नाही। आपल्याला जर फिट राहायचं असेल तर ट्रेकिंग करायलाच पाहिजे, असं माझं मत आहे। तुमचं काय मत आहे यावरती? कारण ट्रेकिंग केल्याने ना खूप सारे कॅलरीज बर्न होतात, आपली बेली फॅट कमी होतो। अशा खूप काही गोष्टी आहेत ज्या आपल्याला हेल्प करतात आपण फिट राहण्यासाठी। त्यामुळेच मी सगळ्यांना सजेस्ट करीन ट्रेकिंगचं भूत अंगी बाळगा। परत जिममध्ये जाऊन 4 आणि 5 हजार देऊन महिन्याला पोट कमी करून त्या ट्रेनरचं ऐकण्यापेक्षा आहे ना, ट्रेकिंग कंटिन्यू करा आणि कोणाचं नका ऐकू। मी सरळ सांगेन, नाही तर मी ट्रेनर्स आणि ते जिम इन्स्ट्रक्टर्स यांच्या गोष्टी बघतो, यांच्या स्टोरी बघतो, त्यानुसार तर असं कोणाचं ऐकू शकत नाही आपण। कारण की आपण स्वतः कोच आहोत। आपण जर तसे फॅट झालो तर आपल्याला लोक काय बोलतील याचा विचार पहिले मनात येतो। I'm changing my way. This is the sunrise. Yeah. Zoom करा इसको, zoom. आपली ओला काय पळायला ऐकत नाही, नुसती पळते। रॉकेट म्हणजे फुल रॉकेट। फक्त मोठे खड्डे ना आले पाहिजेत, नाहीतर माझी फाटते। ये भी चले घूमने MH48 इकडचं तर नाही आहे नक्कीच। सर्वात एक्सपेन्सिव्ह रजिस्ट्रेशन हे MH01 आहे आणि आपण नक्कीच MH01ची एक तरी गाडी नक्कीच घेणार आहोत आपल्या देशात। एक्सपेन्सिव्ह रजिस्ट्रेशन इन महाराष्ट्र MH01। कोणत्या? हां त्या छोट्या ना। तो शिवाय नको देऊ। फॅमिली ब्लॉग आहे आपला। सब लोग चले घूमने, हम भी चले घूमने। सगळीच जण चालली आहेत, पण सगळीच जण रायडिंगला चालली आहेत आय थिंक। कारण की सगळ्यांनी रायडिंग जॅकेट टाकलेत, रायडिंग गिअर्स टाकलेत। आपण पण एक दिवस जाऊ,
आपल्याकडे पण एक जिक्सर नावाची गाडी आहे, ती पण लई पळते चित्यासारखी. नक्कीच ती गाडी आपण घेऊन रायडिंगला जाऊ विथ द हेल्प ऑफ रायडिंग गिअर्स. पण लॉंग राईड असावी आयुष्यातली, ती लॉंग राईड. छोट्या मोठ्या राईडला जाणं चुकीचं आहे म्हणा. तशी सीट पण तशी कम्फर्टेबल नाही म्हणा जिक्सरची, पण ती कम्फर्टेबल करून घेता येते. सो त्या हिशोबाने. और ये कळंबोली का सिग्नल, कळंबोलीचा सिग्नल फॉलो करणं गरजेचं आहे. नाही गरजेचं, इथे पोलीसचे कॅमेरे नाही आहेत ॲक्च्युली. 7:21. हे सगळे नियम आहेत इथले आणि आपण चाललो आहोत. सावधान. ही एक वॉर्निंग, याच्या पुढे वॉर्निंग नाहीत आपल्याला. बापरे, एवढे सगळे जर नक्कीच दिसणार ना तिकडे. पण जे खरंच फोटोग्राफर असतात ना, ते ह्यातले खूप सारे बर्ड्स कव्हर करतात. चलो आगे चलते हैं. व्यू पॉइंट ऑफ कर्नाळा बर्ड सेंचुरी. अभयारण्य व्ह्यू पॉइंट 200 मीटरवर निसर्ग वाट. हे सगळं पुढे बघणार आहोत आपण. चला. आणि हे काही आपल्या निसर्गाबद्दल तुमच्यासाठी. का असं का वाटतं तुला? रानसईवाडी. अरे नाही, पूर्ण पनवेल पासून दाखवतात ते. पाताळगंगा नदी पण आहे तिथे. सरळ जायचं आपल्याला, सरळ जाऊन बर्ड्स बघायला भेटतात पहिले. अजून किती किलोमीटर आहे? आय डोंट नो, लक्षात नाही. टोई पोपट. हॅलो. ए, ती स्किल आम्हाला नको दाखवू. हा मोर आहे का लांडोर आहे? होय. हाय. वाव. आणि हा पोपट. होय, त्याला पण आजाद व्हायचंय. ए पोपटा. प्लास्टिक सोडा. इकडे तिकडे पळू नका. इकड्यांनो इकडे इकडे जायचा. आणि आपण जिकडे जाण्यासाठी आलेलो आहोत ते आहे हे. आणि इकडून पायवाट आहे. नक्कीच. हो. हे इथून घोडे चढतात वरती.
अशा प्रकारे आमची ट्रेकिंग सुरू झालेली आहे. मी आणि दादा हा ट्रेक हळूहळू कंप्लीट करू. काही मी आणि दादा हा किल्ल्याचा जो ट्रेक आहे तो कंप्लीट करू आणि तुम्हाला किल्ल्याचा पूर्ण व्ह्यू दाखवू. किल्ला कसा आहे, बुरुज कसा आहे. याआधी पण मी इथे येऊन गेलेलो आहे, पण त्यावेळेला मी ब्लॉग नव्हता बनवला. तरी यावेळेला मी ब्लॉग बनवतो आवर्जून, कारण की तुम्हाला देखील कळावं की किल्ला नक्की कशासाठी होता, का होता, किल्ल्याला जायचा मार्ग कसा आहे, सगळं तुम्हाला काय. चला मित्रांनो, आम्ही कालच आमच्या घराच्या जवळ असलेला एक कर्तव्य म्हणून जो डोंगर आहे तो चढलेलो. तो खूप इझी होता आणि एका तासाचाच होता. बट हा खूप जास्त आहे आणि त्याच्यापेक्षा खूप जास्त आहे. तिकडे किती वेळात कंप्लीट केलेला? तिकडचा जो डोंगर आहे तो आम्ही 40-45 मिनिटं चढलेलाच नाही, पूर्ण कंप्लीट केलेलाचा. जास्तीत जास्त 40 मिनिटं किंवा कमीत कमी 22 मिनिटात असं दादा बोलतोय. बट हा त्याच्यापेक्षा खूप जास्त आहे. आपण 8:24 हा टाइम झाला आहे. म्हणजे नाही बोला तरी आमचा 1 आवर कंप्लीट झालेला आहे इथेच. बघूया अजून किती आहे पुढे. पण नक्कीच पुढे गेल्यानंतर आहे ना एक वॉकिंग वे लागतो आणि वॉकिंग वे नंतर पुन्हा चढण लागते. बघूया कशी चढण आहे आणि कसा वॉकिंग वे आहे. आय थिंक वॉकिंग वे सुरू झालेला आहे. येस, हा बघा कर्नाळा किल्ला. सी ऑल. आणि इथे झाडांचा काय भारी वारा सोडला, आवाज तर खूपच भारी येतोय. मला तर खूप आवडला भावा. दादा आवाज येते का? भाता भुगला. हा बोलायला शब्द नाही येत. आणि इकडे सनराईज सकाळचे 8:30. व्ह्यू तर खूपच ऑसम आहे. ही आहे धुक्यांची चादर आणि ही आहे आपली सह्याद्री. हा सगळेच गड आहेत. शिव चलो. पेन गोवा हायवे आणि आपण आहोत कर्नाळ्यावर. समाधी नाहीये, ते विश्रांती आहे. चलो विश्रांती नाहीतर समाधी. मित्रांनो, हा आहे कर्नाळा किल्ला. हा आहे बुरुज आणि त्याच्यावरती फडफडतोय तो भगवा. मित्रांनो, तो झेंडा कधीच थांबत नसेल, कारण ना सह्याद्रीतील हवा कधीच संपत नाही आणि त्यामुळे तो कधीही झळकायचा थांबत नाही. एवढं तर तुम्हाला कळालंच पाहिजे, कारण की सह्याद्री हीच सांगू शकेल आपले मावळे कसे होते, आपले राजे कसे होते, आपला इतिहास कसा होता, आपला मराठ्यांचा इतिहास कसा होता. कारण की हेच तर आहे सह्याद्रीकडे सांगण्यासाठी. दुसरं अजून मी आत्ताच बोललो सह्याद्रीकडे अजून काय आहे, आणि सह्याद्रीकडे अजून नक्कीच आयुर्वेदिक झाडं आहेत जी आपल्याला खूप चांगल्या प्रकारे ठेवू शकतील. आपल्याला कोणत्याही प्रकारचा आजार नाही होऊ देऊ शकत, अशी सह्याद्रीकडे स्वतःची आयुर्वेदिक संपत्ती आहे. अजून सह्याद्रीकडे वेगळ्या वेगळ्या प्रकारचे धबधबे देखील आहेत. तुम्ही
जाऊन चेक करू शकता सह्याद्रीकडे. गुगलवरती चेक करा सह्याद्रीकडे काय काय आहे. तुम्हाला सह्याद्रीकडे काय काय आहे ना हे सगळं गुगल बाबाच सांगेल. कारण की आपण जेवढं जाणतो ओळखतो त्याच्यापेक्षा नक्कीच जास्त काही आहे सह्याद्रीकडे. आपण असं नाही बोलू शकत की फक्त एवढंच आहे. ओके, तर अजून खूप काय काय आहे आणि अवाढव्य आहे. म्हणजे ते कधीच संपू शकत नाही. जर तुम्ही डोंगर संपवले तर सगळं संपेल, पण सगळे डोंगर संपवण्याची कोणाच्या हिंमत नाही असं आहे. आणि आता पुन्हा रेलिंग सूट म्हणजे ते पकडून चालण्यासाठी त्यांनी इथे हे दिलेले आहेत कडा, बघू शकता. हे बघा पुन्हा कडा दिलेले आहेत. कारण की ज्या वेळेला इकडे जोरात वारा सुटलो ना त्यावेळेला इथे उभा असलेला माणूस सुद्धा उडून जाऊ शकतो. एवढा वारा इथे जोरात सुटतो. म्हणजे ज्या वेळेला वादळ वगैरे येतं त्यावेळेला. आणि इकडून हा लुक एक छोटासा सह्याद्रीचा लुक. हा नक्कीच चढलेला असेल दादा. हाऊ वी आर द फर्स्ट. तो बघा तिथे एक दरवाजा आहे वरती आतमध्ये जाण्यासाठी किल्ल्याकडे. काय काय हा हा त्या 3 जणांचा वाला ना. 3 जण आणि अजून 2 जण पुढे होते त्यांच्या ग्रुप मधले. गाड्या थांबल्या ते खाली फॅमिली आली. एक 4 व्हीलर उभी होती. एक फॅमिली तर आपल्या ऍक्च्युली गाडी आतमध्ये अलाउड नाही करत रे. त्यांनी 4 व्हीलर आतमध्ये कशी आणलेली काय माहिती. हा मग जिथे बर्ड्स होते तिथे जय बजरंगबली. नाही ही कोणती तरी देवी आहे. मित्रांनो ही कर्नाई देवी आहे कर्नाळा किल्ल्यावरची. आणि शिवाजी महाराजांनी इथे एक छोटंसं मंदिर बांधलेलं होतं तेच आहे हे. बट त्याचं खूप डेव्हलप झालेलं आहे. ते असं नसेल जे महाराजांनी बांधलेलं. कारण की आता ह्याच्यामध्ये स्टाईल्स आहेत. ओके, या देवीचं नाव कर्नाई माता आहे. झाडं बघा कशी हवेने नुसती आवाज देतात. आपण जाणार आहोत आतमध्ये. हा जुना दरवाजा आणि अशा पायऱ्या वरती चढायला. इथे बिलकुल देखील आवाज येत नाही. सॉरी वारा येत नाही. आवाज तर खूप आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. आणि हा मला काहीतरी दिसलं. इथे तुम्हाला दिसतंय का मधमाशीचा पोळं. हे बघा इथे मधमाशीचा पोळ आहे. मला काहीतरी दिसलं. किती पोळे आहेत तुला कुठे दिसले अजून आहेत. ओके जवळून कव्हर करू. झेंड्याचा आवाज इथपर्यंत येतो. तिकडे पाण्याच्या टाक्या आहेत. त्या बघा तिकडे पाण्याच्या टाक्या आहेत. तिथे देखील पाण्याची टाकी आहे. आणि इकडे सह्याद्री. या सह्याद्रीच्या पर्वतरांगा
आणि हे तटरक्षकांसाठीच्या खिडक्या. जे तटरक्षक दल इथे थांबायचं त्यांच्यासाठी या खिडक्या आहेत. दादा इकडून ये. हे सह्याद्री सांगशील का माझे राजे कसे होते. इथून पुन्हा एक दरवाजा आहे छोटासा. छोटासा नाही, हा खूप मोठा आहे. हा खूपच मोठा दरवाजा. आणि हा वरती बुरुज. पण जर तिथे चढलो ना तर सगळीकडचा व्ह्यू दिसतो. काही काहींचे ड्रोन शॉट्स आहेत तिकडचे जे मी ऑलरेडी बघितलेले आहेत. ही बघा पाण्याची टाकी. पाणी जरा खराबच आहे. नाही, इकडे चांगलं पाणी आहे, बट त्याच्यावरती गाळ वगैरे आहे ना, त्यामुळे ते नीट नाही दिसत आहे. बघा इथे थोडंपैकी बऱ्यापैकी चांगलं आहे. इथे उतरून पाणी काढू शकतो आपण पिण्यासाठी. राजांनी बनवलं आहे ही छोटीशी टाकी. बट मित्रांनो, या जर पाणवठ्यामध्ये जर पाणी असेल ना तर पूर्ण वर्षभर पाण्याची टंचाई या किल्ल्यावर भासत नाही. हे बघा, तो बघा बुरुज आणि त्याची सावली, सॉरी बुरुजाची सावली आहे ती. आणि ही अलिबागला जाणारा हा रस्ता. इकडून पुढे अलिबाग. इथे वरती फिरण्यासाठी अजून खालच्या साईडला आहे तिकडे. आणि हे अशी आपली सह्याद्री. हे किल्ल्याचे दगड खूप मोठे मोठे आहेत ना. झेंड्याचा आवाज इथपर्यंत येतोय. आणि ही आहे सह्याद्री. सह्याद्रीच्या रांगा. नुसते डोंगर बघायला भेटेल तुम्हाला. हा एक कुठला तरी गड आहे. नक्कीच मी तुम्हाला सांगू शकतो हा गड कोणता आहे. एक मिनिट थांबा मित्रांनो. हा आहे माणिकगड. आणि इकडे आहे माथेरान हिल स्टेशन. तुम्ही इथे बघू शकाल. हे आहे माथेरान हिल स्टेशन. मी झूम आउट करतो म्हणजे तुम्हाला दिसून येईल. मित्रांनो, असंच तुम्ही देखील आपल्या रायगडमध्ये असलेल्या काही काही किल्ल्यांना भेट द्या, जेणेकरून स्वतः फिट राहाल. आणखीन एक गोष्ट म्हणजे अशी की तुम्हाला आपला जो इतिहास आहे तो जागा करता येईल. तुम्ही जर असे फिरलात तर तुम्हाला कळून येईल, बाहेरच्या जगाचं नॉलेज येईल. आता हा आहे कर्नाळा किल्ला आणि याच्या पुढे आपण नक्कीच अजून काही ना काही नक्कीच एक्सप्लोर करत राहू. आणि तुम्ही सुद्धा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, लाईक करायला विसरू नका
आणि शेअर करायला देखील विसरू नका. ॲक्च्युली लास्ट व्हिडिओमध्ये माझ्या कोकणच्या व्हिडिओमध्ये मला जेवढे व्ह्यूज आलेत तेवढे माझे सबस्क्रायबर नाही आहेत. म्हणजे लोक बघतात पण सबस्क्राईब करत नाही आहेत. तर तुम्हाला सबस्क्राईब देखील करायचं आहे माझं चॅनल, कळालं? तर तुम्ही सबस्क्राईब देखील करा. आणि तुम्ही जेवढं सबस्क्राईब कराल तेवढंच माझं मोटिवेशन वाढेल की तुम्हाला काहीतरी वेगळं दाखवण्यासाठी. ठीक आहे. आमची रिटर्नची जर्नी चालू आहे. आम्ही आता फोर्ट उतरतोय आणि काही जण आता फोर्ट चढतायत. ऍक्च्युली हे उतरायला खूपच डेंजर आहे. जर अजून जास्त जोरात वारा असेल ना, तुम्ही उडून कधी या दरीत पडेल ना कळणार देखील ना. एवढं कठीण उतरायला आहे. वरद भावा तुझी आठवण आली रे. पाहिजे होत. तुम्हाला सह्याद्रीचे वारे देखील आयुर्वेदिकच वाटतील. एवढे सुंदर सुंदर वारे वाहत आहेत ना की तोंडावर एक घामाचा थेंब उरला नाही आहे. आम्ही चढताना एवढा आम्हाला घाम आलेला. माझा ॲक्च्युली जो सूट आहे ट्रॅक सूटचा तो ॲक्च्युली भिजलेला. बट आहे ना, आम्ही आता वरून खाली जातोय ना तर थोडं देखील पाणी नाही याच्यात, म्हणजे घामाचं. आमचा चेहरा पूर्ण सुकलेला आहे आणि आमच्या चेहऱ्यावर पूर्णपणे घाम आहे. वारे तर मजबूतच आहेत. आम्ही चढताना प्रयत्न केलेला की कुठेही हात लावणार नाही, पण उतरताना मात्र नक्कीच लावावा लागतोय. कारण की उतरताना जर त्याचा सपोर्ट नाही घेतला ना, असे रोलिंग करत करत जाऊ खाली आम्ही. मी आता ट्रेकिंग करताना आहे ना एका दादाला बघितलं. तो दादा आहे ना स्वतःच्या पोराला देखील घेऊन जात होता वरती. म्हणजे तो स्वतःचं वजन तर उचलत होता, पण त्याच्या येणाऱ्या पिढीला नवीन किल्ला पण दाखवत होता. पोराला तो म्हणजे कुशीत घेऊन जात होता. आणि त्याची मम्मी देखील सेम आमच्यासोबत वरती चढत. आपल्याकडे खूप सारे गडकिल्ले आहेत, म्हणजे जे राजाने बांधलेले आहेत, काही शत्रूच्या दारूतून मिळवलेले आहेत. मग आपल्याला राज ठाकरे साहेब तर सारखे सांगतच आहेत की गड किल्ले चांगले करा. शिवाजी महाराजांची स्मारकं बांधण्यापेक्षा शिवाजी महाराजांचे गड किल्ले दुरुस्त करा, जेणेकरून ते आपल्या पुढच्या पिढीला आपल्याला दाखवता येतील. आणि त्याच्याकडे तुम्ही नक्कीच लक्ष दिलं पाहिजे, असं माझं समज आहे. तुम्ही जोपर्यंत त्याच्यावरती लक्ष देणार नाही ना, तोपर्यंत तुम्हाला नक्की हे काय होते, गड किल्ले कसे होते, काय होते, कुठून ये जा करायचे आपले मावळे, कुठे आपले राजे जायचे, हे तुम्हाला नक्की त्याशिवाय कळून येणार नाही. अशा प्रकारे आम्ही किल्ला उतरलो. आता इकडे बाहेर जाण्याचा रस्ता आहे इकडून, पण इकडे काहीतरी आहे. इकडे हे वॉशरूम आहे, तिकडे काहीतरी आहे, बघूया बोलतो दादा. दादा ऑलरेडी अर्ध्यावरती पोहोचलेला आहे. तर आपण पुढे जाऊन बघू काय आहे. माझं मत हे सागाचं वन आहे फक्त, बाकी काय नाही आहे. बघ
इथे खाण्यासाठी हॉटेल आहे. मित्रांनो, आमचा नाश्ता करून झालेला आहे. आम्ही इथे बसलेलो नाश्ता करण्यासाठी. तर आम्ही इकडे आलेलो आहोत. इथे व्ह्यू खूप भारी आहे ॲक्च्युली. वाव, छोटंसं तळा टाईप केलेलं आहे ना. वाव, डॅम टाईप केलं, छोटासा डॅम आहे. हा तेच तर, डॅम टाईप केलेलं आहे. एक इथं पाणी काढण्यासाठी आहे ना, इथे दरवाज्यात. इकडे काय आहे आम्हाला माहिती नाही, पण आम्हीच चालतोय. इथे पावसाळ्यातून पाणी वाहतं, मजबूत भारी वाहत असेल. अशी इथे वेगळ्या वेगळ्या झाडांची माहिती दिलेली असते. वेगळ्या वेगळ्या झाडांची काय काय माहिती आहे ते. इथे या स्मॉल ब्लू किंगफिशर ही माहिती दिलेली आहे. आणि इथून जास्त पाणी येतं, आय थिंक सो, कारण की इथं खूप मोठा वहाळ आहे. हा बघा, डिक्की माळी ही फुलाची माहिती आहे. अशा प्रकारे आम्ही कर्नाळाचा ट्रेकिंग कंप्लीट केलेला आहे आणि कर्नाळाच्या गेट जवळ म्हणजे कर्नाळा पक्षी अभयारण्य गेट जवळ आलेलो आहोत आणि आमचा ट्रेक कंप्लीट झालेला आहे. तुम्ही पूर्ण ब्लॉग एन्जॉय केला असेल, नक्कीच एन्जॉय केला असेल. तुम्ही माझा ब्लॉग लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आणि तुला काय बोलायचं तुला? निशब्द, तू निशब्द झाला मग. अरे कट कर. ट्रेक खूप चांगला होता आणि तुझ्यासाठी जरा हार्ड होता का? थोडाफार हार्ड होता. एवढा हार्ड नव्हता, जाताना जमल्यासारखं झालं. पण पाय दुखतायत ना? काय नाही एवढं. वरती गेलो बिलकुल घाम लागत नव्हता ना? बिलकुल घाम नव्हता. हवा आहे की घाम? बिलकुल घाम नाही, म्हणजे जो आलेला घाम आहे तो पूर्ण सुकून जातो अंगावरती. पाण्याची बॉटल न्यायची पण गरज नाही. एवढी हवा आहे, ताण भागून जाते. पण पाय खूप दुखतायत. बघूया उद्या काय अवस्था होते पायांची. आज शनिवार आहे, बघूया उद्या कळेल. उद्या रविवार आहे, उद्या आराम करण्याचा दिवस आहे. बघू, पण उद्या पण परत आम्ही गेलो कुठे तर सांगू आम्ही तुम्हाला नक्कीच. आणि अशा प्रकारे आम्ही आमचा इथे ब्लॉग एंड करतोय. थँक्यू. थँक्स. विजिट अगेन. धन्यवाद. पुन्हा भेट द्या, नक्कीच पुन्हा भेट देऊ आम्ही.